नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात आणि त्याच वेळेला आता सायलीला प्रतिमा आत्यांचं बोलणं सारखं आठवत राहतं. प्रतिमा आत्यांनी आता सायलीला सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा मला तुला भेटायचं आहे, प्लीज जरा येतेस का, असं बोलून आता प्रतिमा आत्यांनी बोलवून घेतलेलं असतं. पण त्यावेळेला सुद्धा जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या होत तेव्हा नक्कीच प्रतिमा आत्यांना काहीतरी बोलायचं होतं. पण आता काय झालं असेल, कशाला प्रतिमा आत्यांनी बोलवून घेतलं असेल ना, असे एकावर एक विचारणा आता येऊ लागलेली असतात. सुचत तर काहीच नसतं. सायली मात्र आता तोच विचार करत असते. मागच्या वेळेला तर प्रॉब्लेम होता, पण या वेळेला काय बोलायचं असेल यांना असाही विचार आता ती करत असते. मग आता अर्जुन तिला कसंबस या सगळ्यातून शांत करत असतो. अर्जुन तिला विचारतो की बायको काय झाला आहे. त्यावर प्रतिमा आत्यांना माझ्याशी काय बोलायचं असेल हाच विचार मी आता करत होते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला कळते तुझ्या मनाची चलबिचल झाली आहे, पण उद्या प्रतिमा आत्या येणारच आहे ना, मग बघूया ना. पण आता तूच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं देखील अर्जुन आता सायलीला सांगून समजावत असतो. कारण अर्जुनला सुद्धा कळत असतं की सायली खूप जास्त विचारांमध्ये हरवून गेलेली आहे आणि म्हणूनच तो आता ब्लँकेट वगैरे तयार करतो झोपण्यासाठी. कारण सायली फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असते. प्रियामुळे आता पुन्हा त्रास व्हायला नको, म्हणजेच जेव्हा त्यांना कळेल की खरंच तन्वी ही त्यांची मुलगी नाही आहे, म्हणजेच ती दुसरी कोणीतरी आहे, जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा काय होईल हा विचारच ना मुळात करवत नसतो आणि त्यामुळेच ना सायली अस्वस्थ असते. सायलीला आता एकदमच नकोस झालेलं असतं. सायली विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की बघा मी तर माझ्या परीने प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला ना त्रास होतोय, म्हणजे जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतील तेव्हा काय होईल हा विचारच करवत नाहीये, असं देखील आता सायली जी आहे ती म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला तर चांगलंच माहिती आहे ना, सिनियर या आधी सुद्धा ब्याच वेळेला बोललेले आहे की त्यांना मुलगी त्यांची तन्वी वाटतच नाही. जर त्यांना एवढा आत्मविश्वास खात्री असेल तर त्यातच आता आपण जे काही सांगू त्यावर त्यांचा लगेच विश्वास बसेल आणि मुळात त्यांनी तर एक्सेप्ट केलेला आहे. पण आता प्रतिमा आत्याच काय, प्रतिमा आत्यांना आपण व्यवस्थित समजावून सांगूया, तू काळजी करू नको, असं देखील अर्जुन आता सायलीला सांगून समजावत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली तरी सुद्धा ऐकत नसते. कारण तिला ना शेवटी आता इथे असणाऱ्या प्रतिमाची काळजी वाटत असते. उद्याची सकाळ कधी येते आणि प्रतिमा आत्या आपलं मन कधी मोकळं करतायत ना, असं सायलीला झालेलं असतं. कारण प्रतिमा आत्याने मला एवढं अर्जंटमध्ये बोलवून घेतलं याचा अर्थ यामागे सुद्धा काहीतरी कारण असणार आहे, त्याशिवाय ते बोलवणार नाहीतच, असाही आता विचार सुरू असतो. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असते. म्हणजे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहे आणि म्हणूनच जरा विचार करत होते, असंही आता सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको इतकाही स्ट्रेस घेऊ नको, त्याने बॉडीवर परिणाम होऊ शकतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली ही विचार करत असते की कधीच सगळं काही नीट होईल. कारण तिला ना प्रियाच्या या वागण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होत असतो. आता रात्र झालेली असते म्हणून अर्जुनही सायलीला समजावतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली आता बस झालं विचार करणं, आपण उद्या प्रतिमा आत्या आल्या की आपण त्यांच्याशी एकांतात बोलून घेऊया, मग तर झालं, मग तुला रिलॅक्स वाटेल ना. सायली म्हणत असते की हो चालेल. मग आता तरी सुद्धा अर्जुन आणि सायली बोलत असताना तिला प्रतिमा आत्यांची वाटणारी काळजी याबद्दल आता अर्जुनला सुद्धा कळत असतं
आणि तो सुद्धा आता या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या अगदीच विचार करून तिच्याशी बोलत असतो. स्त्रीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रतिमा आलेली असते आणि डायनिंग टेबलवर ती बसलेली असताना कल्पना तिला या सगळ्या काही गोष्टी सांगते ज्या की त्यांच्यासोबत आता ह्या 2 दिवसात घडत आहेत. प्रियाने घराची कशी वाताहात लावली आहे याबद्दल सुद्धा आता ती सांगू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यापर्यंत पोहोचल्यात. खरंच ना, माझ्या मुलीमुळे हाला इतका त्रास, म्हणजे तिच्यातला जो खुनशीपणा आहे ना तो बेकार आहे. खरं तर माझे संस्कार कुठेतरी कमी पडले असतील असं देखील आता बोलूनच ना तिला वाईट वाटत असते आणि ती रडत देखील असते. त्याच वेळेला जेव्हा ती अशी रडत असते ना तेव्हा कल्पना म्हणत असते की कधी कधी ना संस्कार नसतात तर तू एवढी चांगली आहेस तर तिला तिच्यात काय एवढा बदल कारण आहे ना. तिच्यातलं जे काही वागणं आहे ते मुळात न पटण्यासारखं आहे. मग दुसरीकडे आता प्रतिमा जी आहे ती अश्विनची सुद्धा माफी मागत असते की माझ्यामुळे, माझ्या त्या मुलीमुळे तुम्हाला हे दिवस बघायला लागतायत. खरंच मी मनापासून माफी मागते. खरं तर मी त्या लायकीची सुद्धा नाहीये. या भाषेत रतिमा बोलत असते. त्याच वेळेला मात्र आता तिला अश्विनही म्हणत असतो की प्रतिमा, असं नसतं. तुझ्यावर किती चांगले संस्कार आहेत, म्हणजे ते संस्कार तू नक्कीच तन्वीवर केले असतील, पण प्रत्येकाची घेण्याची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर दुसरीकडे आता प्रतापही म्हणत असतात की हो, बघितलं, सालीला ढकलायचं होतं तोपर्यंत ठीक होतं. अस्मितासोबत तिचं काय वैर होतं जे की तिने अस्मिताला सुद्धा तेलावरून पाडण्याचा विचार केला आहे. किती वेगळं आहे ना वेड वागणं आहे. आणि हे सगळं काही फक्त खुनशी माणूसच करू शकतो. आणि तिच्या वागण्यात ना, तिच्या बोलण्यात ना या सगळ्या गोष्टी सध्या तरी आम्हाला जाणवतात. त्यामुळे आता आम्ही ठरवले की तिला अशीच वागणूक द्यायची. दुसरीकडे आता प्रतिमा सुद्धा अश्विनला म्हणत असते की अश्विन, तुला जर कोणत्याही ह्याच्यामध्ये आमची मदत लागणार असेल तर तू आमची बिंदास मदत घे. काही झालं, कोणताही निर्णय घेशील तर आम्ही तुझ्यासोबत आहोत असं देखील आता सांगितलेलंस. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या अश्विनला सुद्धा बरं वाटतं. तर प्रतिमाने सांगितलेलं असतं की तुला जर तिच्यासोबत राहायचं नसेल ना तर तू वेगळाही होऊ शकतोस. आम्ही तुझ्याबरोबर असू कोणत्याही निर्णयाला, म्हणजे तुला जर घटस्फोट घ्यायचा असेल ना तर त्याला सुद्धा आम्ही तुझी साथ देऊ. असंही आता प्रतिमा ही आता अश्विनला बोलत असते. मग त्यावर आता अश्विन म्हणतो की मी तर तो निर्णय घेणारच आहे, पण सध्या तरी ते सगळं प्रकरण मी थांबवले, कारण आधीच ना डोक्याला खूप जास्त मनस्ताप झालेला आहे. असंही आता अश्विन जो आहे तो सांगडे आता कल्पना यांच्यासोबतच गप्पा मारायला बसलेली असताना तिच्या लक्षात येतं की तिने आता गॅसवर दूध ठेवलेलं आहे. गॅसवर दूध ठेवलेलं असताना तिला ते करपण्याचा वास येऊ लागतो आणि म्हणूनच ती मग लगेच गॅसकडे जाते आणि लगेच गॅस बंद करून त्यावरच पातेलं उचलत असते. पातेलं उचलत असताना तिच्या हातावरून ते पातेल घसरतं आणि ते पातेलं खाली पडतं. पातेलं खाली पडल्याबरोबर आता चटका मात्र मजबूत कल्पनाच्या हाताला लागलेला असतो. कल्पनाला चटका लागला हे बघूनच ना आता टेन्शन आलेलं असतं. कळत नसतं की काय करावं ते. आणि म्हणूनच ना आता या सगळ्या गोष्टी होत असताना सायली लगेच तिथे येते आणि सायली लगेच तिथे येऊन ना आता कल्पनाला सावरत असते. कल्पनाला म्हणत असते की आई, तुम्हाला का घाई आहे? कशाला दूध गरम केलं? मी केलं असतीच की आहे की मीही काम करायला. तुम्ही जे काही करताना प्लीज हा थांबवा. तुम्हाला बघितलं का किती त्रास होतोय? अगं सायली, त्यात काय एवढं राहू दे असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली ऐकत नसते आणि सायलीने पटकनच येऊन कल्पनाला तिथे असणाऱ्या खुर्चीवर बसवलेलं होतं आणि ती म्हणत असते की थांबा, एकच मिनिट द्या मला. आणि असं बोलून
तिने आता पाणी आणायला बघितलेलं असतं, कारण फ्रीजमध्ये आईस बॅग असते किंवा त्यासोबत थंड पाणी एका बाऊलमध्ये ती घेऊन येते. बरोबर ती आता तिच्या बाऊलमध्ये सांगते की तुम्ही आता या बाऊलमध्ये हात ठेवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता जसं जसं सायली सांगते अगदीच तसंच ना. आता कल्पना करत असते. कल्पना म्हणत असते की बाळा नको इतकी काळजी करू, मला आता वाटतं बरं तू एवढी काळजी करतेस मग मला टेन्शन येतं. मग आई तुम्हाला मी म्हटलं ना तुम्ही एवढी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. मी तुम्हाला सांगितलंय की मी येईन करून, पण तुम्ही ऐकतच नाही. माझं असं करत जाऊ नका. असं देखील आता सायलीजी आहे ती बोलत असते. आणि तुम्हाला जर त्रास झाला ना तर मला सहन नाही होत. तुम्हाला मी म्हटलं ना तुम्ही ना कुठेही काम करत बसू नका, शांत बसा. तर अश्विन म्हणत असतो की सायली तू इतकं पॅनिक नको होऊस. मला कळतेय आईला त्रास होतोय, पण जेव्हापासून तू या घरात आलीस ना आईची बरीच काम कमी झाली आहेत हे सुद्धा आम्हाला दिसते. असंही आता म्हटलं जातं, पण तरीसुद्धा ना सायलीला काळजी वाटत असते. आणि म्हणूनच सायली आता काळजी घेतच बोलत असते. आई थांबा एक मिनिट, तुम्हाला ना आत्ताच मी मलम लावून देते. त्यावर आता सायलीला कल्पना म्हणत असते की अगं मी तुझी सासू आहे, आई नाही, एवढा काय जीव लावतेस. त्यावर आता सायली म्हणत असते की आई तुम्ही हे पहिल्यांदा बोललात आणि शेवटचं, यानंतर प्लीज हा असं काही बोलू नका. तुम्ही माझ्या आईच्या आहात. तर दुसरीकडे प्रतिमा हे सगळं बघत असते. प्रतिमाला हे सगळं बघून ना मनात थोडसं वाईट वाटतं, कारण या सगळ्या गोष्टी सायली जे काही कल्पनासाठी करत असते त्या गोष्टी ती इमॅज करत असते. जर माझ्या हाताला असा चटका लागला असता तर प्रिया व्याकुळी झाली असती का, प्रिया माझ्यासाठी अशी धावत आली असती का, असे विचार ना कल्पनाच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात. आणि कल्पनाच्या मनातले विचार खरंच हे बरोबरच असतात. पण दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती इकडे असणाऱ्या अर्जुनला इशारा करते, कारण तिला ना पटकनच जाऊन आता इकडे प्रतिमासोबत बोलायचं असतं. प्रतिमाला काय सांगायचं आहे या गोष्टीसुद्धा तिला जाणून घ्यायच्या असतात. आणि यासाठी मग ती म्हणत असते की चला आपण जे आहे मध्ये जाऊन बोलूया. पण आई तोपर्यंत तुम्ही काहीच काम करायचं नाहीये, मी तुम्हाला आधीच सांगते प्लीज. मग आता सायलीने ऑर्डर दिली म्हटल्यावर आता मात्र ती ऑर्डर पाळावी तर लागणारच आहे असं देखील आता सांगितलं जातं. काय आहे ना पूर्णा आजीपेक्षा सायली तुझी ऑर्डर म्हणजे खूप मोठी असते आणि ती तर पाळणं म्हणजे ती तर कर्तव्यच आहे असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या जेव्हा सांगितल्या जातात आता अर्जुनला सुद्धा हसू येत असतं. अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की मी आता काही तुझं ऐकणार नाही आहे, पहिल्यांदा ये बरं इथे. आणि आता तो स्वतःच भरवायला सुरुवात करतो आणि जीवा तो स्वतः भरवापणात त्याला नाही असं म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे सायली आणि प्रतिमा आत्या आता रूममध्ये जाऊन बोलत असतात. त्याच वेळेला आता प्रतिमा आत्या ज्या आहे त्या म्हणत असतात की खरंच ना हे सगळं जेव हा ऐकलं ना तेव्हा खरंच खूप जास्त त्रास झाला, पण नको वाटतं कधीतरी. या सगळ्या काही गोष्टी म्हणजे माझ्या मुलीमुळे तुम्हा सगळ्यांना होणारा हा त्रास खरंच खूप भयंकर असा आहे. मग त्याच वेळेला आताही बघितलंस का, मी तोच विचार करत होते की कसं ना सगळं काही म्हणजे त्यावेळी मलाही तसंच वाटलं की आज तू ज्या पद्धतीने कल्पनाची काळजी घेतलीस, कल्पनाचे बरोबर सगळं काही केलंस, तेव्हा जर मी असले असते तर माझ्या बाबतीत खरंच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या का हा विचार सुद्धा ना कुठेतरी मनामध्ये येतो. आणि त्याचंच खूप जास्त वाईट वाटतं. काल तर तुला मी सांगू का, मला अचानकपणे फोन आला होता. अचानक फोन आल्यामुळे मीही विचार केला की का बरं हिने फोन केला असेल, आणि म्हणूनच मग मी तो फोन उचलून बघितला तर तेव्हा तिने सांगितलं की मला तुला भेटायचं आहे. अगदीच तिला खूप जास्त माझी ओढ लागली होती. असंच तिच्या बोलण्यावर ना
तरी मला वाटत होतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बोलत होती ना तेव्हा मला तेव्हाच कुठेतरी डाऊट आला होता की या सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने घडतायत आणि म्हणूनच मग मी विचार केला की एकदा तुझ्याशी बोलाव या सगळ्याबद्दल. म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आले. असं देखील आता प्रतिमा आत्या सायलीला सांगत असते. सायलीला जेव्हा प्रतिमा आत्या या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता सायली सुद्धा विचार करू लागते. सायलीला सुद्धा या सगळ्या गोष्टी खरंच पटत असतात. कारण प्रतिमा आत्यांची काळजी, प्रतिमा आत्याला होणारा त्रास हा सुद्धा सायलीला कळत असतो. त्यामुळे आता सायली म्हणत असते की माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. आपण आहे ना आता प्रियाची परीक्षा घेऊयाच. म्हणजे प्रिया या परीक्षेत किती मार्काने पास होते, तिला तुमच्याबद्दल किती काही काय वाटतं ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील असंही आता सायली प्रतिमाहत्याला बोलत असते. कारण प्रतिमाहत्यानाला वाटणारी काळजी आणि या सगळ्या गोष्टी अगदीच बरोबर वाटत होत्या. कारण त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता सायलीला आता कळत असते की खरंच प्रतिमा आत्यांना डिस्टर्ब झालेले आहे. त्या कारण काल जो काही फोन केला होता त्या परीने प्रिया आता प्रतिमा आत्यांना सुद्धा वापरून घेत आहे. या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात आणि जर ही अशीच वापरत राहिली तर ह्याचा परिणाम बिचाया प्रतिमांच्या मनावर होतोय, त्यांना त्रास होतोय. या गोष्टी सायलीच्या लक्षात येतात आणि म्हणूनच आता सायली जी आहे ती कठोर पावलं उचलते. म्हणजेच ती आता ठरवते की तिच्या मैत्रिणींना कॉल करायचं. म्हणजे पहिल्यांदा ती आता कॉल करते. इकडे असणाऱ्या सखीला सखी म्हणत असते की आज बऱ्याच दिवसांनी सायली ताई तुम्हाला कॉल केलास. त्यावर आता सायली म्हणत असते की हो खरं तर ना कामच तसं होतं, म्हणूनच मी फोन केला. काय झालं आहे बोल ना, काही काम होतं काय सांग ना. मग तेव्हा आता मी ना जानकीतला सुद्धा कॉन्फरन्सला घेतला आहे. जानकी सुद्धा कॉन्फरन्सला आहे. एकच मिनिट थांब. आणि मग कॉन्फरन्सला घेऊन आता त्यांच्या चर्चा सुरू होतात आणि त्यामध्ये ना आता मात्र सांगितलं जातं की काय चाललं आहे. म्हणजे थोडा एक प्रॉब्लेम होता आणि त्यामध्ये मदत हवी होती. मग काय मदत हवी आहे सांग ना. मग तुला तर माहिती आहे ना प्रियाचं. हो, प्रियाची सगळी कारस्थान बरोबर माहिती आहे आम्हाला. बोल ना काय करायचं आहे. त्याच प्रियाचा आता गाशा कोंडाळण्याची वेळ आलेली आहे. मग काय करायचं आहे फक्त बोल. या सगळ्या काही गोष्टींना आम्ही करू असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी करायचं ठरतं तेव्हा मात्र आता सखी आणि जानकी सुद्धा साथ द्यायचं ठरवतात आणि त्या आता म्हणत असतात की चालेल चला. आता जर तूही साथ देणार अशील तर सगळं या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदमच परफेक्ट होतील. म्हणजे टेन्शनच तर कारणच नाही, हे सुद्धा आता ठरलेलं असतं. मग सायली आता पूर्ण प्लॅनिंग करते. कारण ती घरात नसणार असते, ती बाहेर जाणार असते आणि त्यासाठी मग ती ठरवते की मी तर नाही आहे पण त्याचबरोबर तिने प्रतिमा आत्या आहे आणि त्या तुमच्याबरोबर नक्कीच असतील असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा सायली म्हणत असते की चला मी तुम्हाला प्लॅनिंग तर समजावून सांगितलं आहे आणि आपल्याला तेच सगळं काही वर्कआउट करायचं आहे. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत अस्मिताला कॉल केलेला असतो आणि अस्मिताला कॉल करून सचिन सांगत असतो की आज मला यायला उशीर होणार आहे. थोडं माझं काम आहे ऑफिसमध्ये म्हणून यायला उशीर होईल असं आता तो सांगू लागतो. जेव्हा तो सांगतो तेव्हा अस्मिता त्याला कोणतंही प्रत्युत्तर करत नाही. ती म्हणते की ठीक आहे. आता सचिन जेव्हा इकडे असणाऱ्या या अस्मिता सोबत बोलत असतो ना तेवढ्यातच तिथे साक्षी आलेली असते आणि साक्षी तिथे येऊन आता म्हणत असते की या वेळेला तर जबरदस्त काम झालंय आपलं. मला तर वाटतं 100% काम होणार आहे. काय गेम केलाय आपण असंही आता काही अस्मिताने ऐकलेलं असतं. मग आता लगेचच सचिन घाणाकुणा करून सांगू लागतो की अगं फोन चालू आहे अस्मिताला समजते की हा आवाज साक्षीचा आहे पण अस्मिता त्याला तसं काही दाखवून देत नाही.
मग आता इकडे मात्र साक्षी म्हणत असते की सॉरी, तर सचिन म्हणत असतो अस्मिताला की चल बाळ, कसा आहे? हो ठीक आहे, ते आताच झोपले आणि मी सुद्धा आता थोड पडणार आहे, मलाही थोडं बरं वाटत नाही असं अस्मिता सचिनला सांगते. पण त्यावर सचिनचा जीव भांड्यात पडतो. सचिनला आता कळत की चला खाईनली हिने शीचा आवाज ऐकला असता तर प्रॉब्लेम झाला असता असंही त्याला वाटत असतं. पण अस्मितासुद्धा आता हुशार झालेली असते. तिला आता या सचिनचे खरे रंग कळलेले असतात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, ही जी काही गत असते ना या सचिनची, ती आता अस्मिता बरोबर ओळखून गेलेली असते. अस्मिताला जेव्हा या सगळ्या गोष्टी एकूण एक कळतात ना, तेव्हा मात्र आता अस्मिता लगेचच फोन ठेवते. आणि अस्मिताने फोन ठेवल्याबरोबर इकडे असताना आता सचिनच्या मागच्या साक्षीचा आवाज, किती झालं, काही झालं तरी हा माणूस सुधारणार नाही, या गोष्टी आता बरोबर कळलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता अस्मिताला रडू येत असतं. कल्पना तेवढ्यातच रूममध्ये आलेली असते. कल्पना म्हणत असते की काय झालं आहे बाळा? त्यावर आता सांगू लागते की काही नाही, मी आताच त्याला कॉल केला होता, तो काही झालं तरी सुधारणार नाहीये. त्यावर मात्र मी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, कारण मला ना या सगळ्याचा नुसता वैताग आलाय. कारण या सगळ्या गोष्टी नको नकोशा झाल्या आहे. मला असंही बोलून ती आता रडत असते आणि ती आपल्या बाळाला जवळ घेते. त्यावर तू कोणताही निर्णय घे, आम्ही तुझ्या सोबत असू, असं देखील आता म्हटलं जात. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अस्मिता ही म्हणते की हो, वय आले की मी सगळ्याचे निर्णय घेणार आहे, माझं तर ठरलेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ती रडत असते. तिचे डोळे वगैरे आता कल्पना फुसते. कल्पना खरंच तर तिला याचसाठी बोलवायला आलेली होती, कारण आहे ना तिला देवळात जायचं होतं अभिषेकसाठी. पण आता अस्मिताची ही अशी अवस्था बघून मात्र आता कल्पना ओळखून गेलेली असते की अस्मिता काही येणार नाही. दुसरीकडे आता अश्विन तयार होऊन बसलेलाच असतो, पण त्याला जायची इच्छा नसते. अश्विन म्हणत असतो की आई, मी नाही आल्यावर कसं म्हणतोस? अरे चल ना, असं नको करू, सोबत चलालास तर बरं वाटेल म्हणूनच तुला सांगते की चल ना सोबत. आणि तसंही घरात बसून काय होणार आहे? प्रतिमासुद्धा आता म्हणत असते की मला ना थोड गरगरल्यासारखं होतेय आणि त्यामुळेच ना मी जरा नाही येत असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र जी आहे ती मात्र म्हणत असते की चल आता प्रतिमा, तू गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. मी पण तुला आता काही जास्त आता आम्ही तुला का म्हणून वाचू, असं देखील आता म्हटलं जातं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.